येऊ एक बरं. अहो, फोडणीची मिरची देऊ का? अभि, अनु तुला काहीतरी विचारतीये. नकोय मला. अरे मग तिला सांग ना. तिच्याशी काही बोलत नाहीयेस का तू? मी कुठे असं म्हटलं काही? मिठात पोहे बनवलेत की पोह्यात मीठ घातलंय? काय मस्करी आहे काय? जास्त झालंय का? नाही ग, चांगले झालेत पोहे. त्याला का मीठ लागतं काय माहिती. काय रे? लागतंय मला मीठ. तुला नसेल लागत. आता ह्याच्यावर डिबेट कशाला करूया आपण? माझं बघतो, जातो. अभि, अभि यार, काय झालं राजे? काय झालं तुला? असं का वागतोयस? तू काही पैशाचं टेन्शन घेतलंयस का? हे बघ, काळजी करू नकोस. अरे मी 2-3 जणांशी बोललोय ऑलरेडी. बँकेत पण एन्क्वायरी केली आहे पैशांसाठी. अरे होईल काहीतरी व्यवस्था. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस आणि त्रास करून घेऊ नकोस स्वतःला. आपल्या सगळ्यांनाच टेन्शन आहे ना पैशाचं. तसं काही नाहीये. आहेत माझ्या काही गोष्टी. सोड, जातो. अहो थांबा ना, मी पटकन काहीतरी. बस, भरल्या ताटावरून उठायचं नसतं. बस आणि खा ते. मला नाही खायचंय ते. थांबा ना, मी पटकन काहीतरी करून आणते. तुम्ही थांबा, मी आणते पटकन. उशीर होतोय मला. अभि, अभि, नाही हो. अरे ऐका, तुम्ही डबा विसरले. थांबा, मी आणते डबा. अहो अहो तू इतकी वर्ष झाली लग्नाला, अजून साधे पोहे बनवता येत नाही तिला. गेला माझा अवी, उपाशीच गेला. खरंच का वागतायत बाबा असं? बिचाऱ्या आईसाठी वाईट वाटतंय. तिला किती त्रास होत असेल. वाव, नेक्स्ट वीक मध्ये पार्टी. धम्माल येणार आहे. हल्ल्या पण येणार आहे. प्रथम काही करून या पार्टीला तिला इम्प्रेसच करायचं. काय करू? कपडे अरेंज करावे लागतील. कशाला? कपडे कशाला अरेंज करायचे? कसला मेसेज आहे? तुला काय करायचं? प्रथम मी नीट विचारते ना. मला पटकन सांग, कसला मेसेज आहे? पर्सनल आहे माझं. तुझं काय एवढं पर्सनल? माझा एक मित्र आहे, त्याची बर्थडे पार्टी. कोण मित्र? तुला काय करायचंय? मी नीट विचारते ना, मला नीट उत्तर दे. कुणालची बर्थडे पार्टी. त्यांनी हॉटेलमध्ये पार्टी ठेवली आहे म्हणून त्यांनी मेसेज केलेला. बँड पण लावायला सांगितलं. ते आजकालचं सिस्टम आहे ना. तुला काय माहिती असेल? तू बोरिंग आहेस ना. हो हो हो, असू दे. मला सांग, आई बाबांना सांगितलंयस का तू? सांगितलं नाहीये, पण सांगेन. ऐक ना, त्यांना आत्ता काही सांगू नकोस. आई बाबांमध्ये जरा वाद सुरू आहे. थोडे दिवस थांब, नंतर सांग. त्यांच्यात कुठे काही बरं असतं. असो. प्रथम मला एक विचारायचं आहे. मला अगदी खरं खरं सांग. ओ गॉड, काय आता? आपल्या घरी जे काही होतं, म्हणजे बाबा आईशी जसं वागतात, ते तू आजी आजोबांना किंवा मामाला सांगतोस का? काय संबंध? माझ्याकडे आजी आजोबांचा नंबर पण नाहीये. आणि मला या सगळ्या फालतू गोष्टींमध्ये इंटरेस्ट पण नाही. झालं तुझं? जाऊ आता मी. हो, मी पण निघते. काय होऊन बसले?
कितीतरी दिवसांनी हे माझ्याशी बरे वागत होते आणि मध्येच हे सगळं. मला बाबांशी बोललंच पाहिजे, फोनवर नाही, भेटून बोलते. पण बाहेर जाऊ कशी? आईंना काय सांगू? बाबांकडे जाते म्हटल्यावर त्या तर मला अजिबात पाठवणार नाही. हा डबा घेऊन जाते. अनु, आई आई बरं झालं तुम्ही आलात. मी तुमच्याकडेच येत होते. का ग? हे डबा विसरलेत, देऊन येऊ का? आणि औषध गोळ्या? माहित नाही. तुला काय माहिती असतं ग? नाही म्हणजे त्यांच्या बॅगेच्या बाजूला मी काढून ठेवल्या होत्या. आता नाही येत म्हणजे ते घेऊन गेले असते. हे बघ, अवीला डबा द्यायचाय ना म्हणून मी तुला पाठवते, नाहीतर मी तुला अजिबात पाठवलं नसतं. तू ना बाहेर जाण्याची संधीच बघत असते. अवीला डबा द्यायचा आणि सरळ घरी यायचं. इकडे तिकडे भटकत बसायचं नाही, कळलं? होय. निघू? जा. येते. बेंदळी कुठली, सगळंच विसरते. चला हात चालवा, त्यांना सांगा पटापट करायला. चला 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 चला. ठीक से करना, ठीक से करना, बहुत महंगा है वो. हाँ चलो दादा, एवढं आपल्याला संपवायचं आहे. जेवणाची सुट्टीच्या आधी हे सगळं संपवायचं. मग आता आतमध्ये आपलं वेगळं काम आहे. चला हात चालवा पटपट पटपट. काय कशी आहे साईट? चांगली आहे पण बरंच काम आहे. हां असणारच ना. आता एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे म्हटल्यावर काम तर असणारच ना. पण थोडाफार हातभार लागला ना तर काम कमी होऊ शकतं. मला असं वाटतं की तू थोडासा हातभार लावावास. म्हणजे 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 तू जर जरा हातभार लावलास तर काम कमी होईल ना जरा. तू एक काम कर, झाडू घे आणि हे सगळं क्लीन करून टाक. हे थोडं जास्त होत आहे. अरे आता तूच म्हणालास ना साईटवर खूप कामं आहेत, मग थोडा हातभार लावलास तर काय कमीपणा येणार आहे का? काय बोलताय तुम्ही? हे सगळं क्लीन कर. आय एम सिरियस. हे सगळं क्लीन करायचं. अरे बघतोयस काय, लाग कामाला. हे खूप अति होत आहे. अति अति कशाला होईल? तूच म्हणालास ना साईटवर खूप कामं आहेत, मग थोडा हातभार लावलास तर काय कमीपणा येणार आहे का तुला? हा, तोंडाकडे बघत उभा राहू नकोस. चल झाडू मार. का वागताय तुम्ही असं? मी बूट पुसायला सांगितलं, मी पुसून दिले. इथे निर्लज्ज लिहिलं तुम्ही. अजून मी मन भरलं नाही का हो तुमचं? हे मी सांगतोय तेवढं करायचं, कळलं ना? बॉन्ड पेपर आठवतोय ना? तू सही केली आहेस त्याच्यावर, आहे ना लक्षात? काय लिहिलंय त्यात? मी सांगेन ते काहीही तू करशील असं लिहिलंय ना? त्यावर सह्या आहे तुझ्या. दाखव का तुला? माहिती आहे मला. ही बायकांची कामं मी नाही करणार. बायकांची कामं? मला ना तुझी आणि तुझ्या विचारांची कीव येते, कीव. हे तुझ्यासारख्या असल्या माणसावर माझ्या मुलीने प्रेम केलं, मला लाज वाटते. शी, बायकांची कामं. कुणी ठरवलं रे ही बायकांची कामं आहेत म्हणून? हा, इतकी वर्ष झाली माझी मुलगी तुझ्या घरात हीच कामं करते ना. तिला नाही वाटत कमीपणा? आज तुला जरा झाडू मारायला सांगितला तर लगेच तुला कमीपणा वाटायला लागला. ते काही नाही. हे पेपर्स माहिती आहेत कसले? हे कॉन्ट्रॅक्ट आहे. याच्यावर मी जेव्हा सही करीन ना तेव्हा हे कॉन्ट्रॅक्ट तुला मिळणार आहे. जोपर्यंत मी सांगितलेली कामं तू पूर्ण करत नाहीस
तोपर्यंत तुला हे कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही. तू झाडू मार, मी लगेच कॉन्ट्रॅक्टवर साईन करतो. तुम्हाला हवं तसं करायला मी तयार आहे. ए, याला झाडू द्या रे. झाडू द्या याला. ये लवकर तो. काय झालं? मग हे कोण करणार? तू झाडू घे आणि हे सगळं क्लीन कर. चल चल चल. सावकाश आहे, धूळ उडते. हा, काय करताय? काय करताय तुम्ही? ते द्या, ते द्या इकडे. काय चाललंय बाबा? काय करायला? दादा तुम्ही तुमचं काम करा ना, काम करा जा. बाबा काय प्रकार आहे हा? तुम्ही सांगितलं ना त्यांना हे सगळं करायला? बाबा मी तुम्हाला विचारते. हो, मीच सांगितलं. तीच लायकी आहे याची. बाबा मी ऐकून घेते म्हणून वाटेल ते बोलू नका. काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? त्यांच्याशी असं वागून? हे सगळं करताना एकदाही विचार आला नाही तुमच्या मनात की हा माझा नवरा आहे, जावई येतो तुमचा? बाबा आपल्या जावयाशी कुणी असं वागतं का? आणि तो तुझ्याशी जे काही वागतो ते चालतं का? त्याने तुझ्या कपाळावर निर्लज्ज असं लिहिलं, ते चालतं? कोणी दिला याला अधिकार?
मी दिला बाबा. हो, मी दिलाय त्यांना तो अधिकार. कारण मी माझ्या मर्जीने पूर्ण शुद्धीत कोणाच्याही दबावाखाली न येता माझी इच्छा होती म्हणून त्यांच्याशी लग्न केलं. आता आमच्यात जे काही घडतंय ते आम्ही दोघं बघून घेऊ ना. ते चूक की बरोबर त्याचं काय करायचंय हे आम्ही बघून घेऊ. ते तुम्ही कशाला मध्ये पडताय? मुळात हे सगळं तुम्हाला कुणी सांगितलं? मी तर कधीच तुमच्यापाशी रडत आले नाही. माझ्या सासरी मी सुखी आहे किंवा माझा छळ होतोय हेही कधी मी तुम्हाला सांगितलं नाही. तुम्ही कधी विचारलं ती नाही. पण मग आत्ता का? मुळात हे सगळं तुम्हाला कुणी सांगितलं बाबा? हे महत्वाचं नाहीये अनु. हा माणूस तुझ्याशी कसा वागतो ना हे जास्त महत्वाचं आहे. बाबा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. गप्पा बस. लग्न झालं, मुलं मोठी झाली म्हणून जास्त अक्कल आली आहे का तुला? अनु, मी तुझा बाप आहे ग. मी जिवंत असेपर्यंत काय, मी मेल्यानंतर सुद्धा मला तुझीच काळजी असणार ना. तू जरी तुझ्या मर्जीने याच्याशी लग्न केलं असलंस ना तरी माझ्या पण काही जबाबदाऱ्या आहेत. माझे पण काही हक्क आहेत. माझा तुझ्यावर, तुझा माझ्यावर हक्क आहे ना अनु. अनु, तो हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही, अगदी तू सुद्धा. आणि याच हक्काने मी याच्याशी असं वागलोय. माझ्या माझ्या बाबा माझ्या सोन्यासारख्या मुलीचा छळ केला म्हणून याला मी शिक्षा करतोय. मला नाही वाटत मी काही चूक केली आहे म्हणून. हा तुझा छळ करत राहिला आणि तू सहन करत राहिलीस. हे कसलं प्रेम अनु? याला निर्बुद्ध प्रेम म्हणतात. निर्बुद्ध. शहाणी असतीस ना कधीच सोडून गेली असतीस याला. खरंच का हो बाबा? खरंच काळजी वाटते का तुम्हाला माझी? म्हणून केलं हे सगळं तुम्ही? नाही बाबा, कारण तुम्हाला माझी खरी काळजी असती ना तर तुम्ही मला एक फोन केला असता. फोन करून मला विचारलं असतं की अनु काय घडलंय आणि शांतपणे त्यातून मार्ग काढला असता. पण तुम्ही काय केलं? त्या तिसऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवला ज्यांनी तुम्हाला हे सगळं सांगितलं. हे माझ्याशी असं का वागले, त्यामागे काय कारण होतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाहीत तुम्ही. का माहितीये? कारण तुमचा ह्यांच्यावर राग आहे ना बाबा? राग आहे ना? त्यामुळे केलं तुम्ही हे सगळं. शब्दशः सूड उगवलाय तुम्ही यांच्यावर. सूड? अनु, मी सूड बोला? या घाणेरड्या माणसाच्या प्रेमात इतकी आंधळी झाली असतो. तुला बापाची काळजी सुद्धा दिसत नाही अनु. या थर्ड क्लास माणसाच्या घाणेरड्या वागण्याचं समर्थन करतेस तू. बाबा तुम्हाला खरी परिस्थिती नाही माहित. अरे कसली परिस्थिती अनु? कसली खरी परिस्थिती? जो माणूस तुझ्या कपाळावर निर्लज्ज असं लिहू शकतो तो फक्त विक्षिप्त असू शकतो. आणि तो तुझा नवरा आहे. त्याचा सगळा त्रास सहन करणारी तू एक नंबरची महामूर्ख आहेस. नाही, मी आतापर्यंत तुझ्या संसारात कधी पडलो नाही. पण
पण अनु हे सगळं कळलं ना मला हादरून गेलो हा मी. तुला ह्या माणसाने जो काही त्रास दिलाय ना त्याची मला जाणीव करून द्यायची होती याला. याने तुला ज्या शिक्षा दिल्या त्या शिक्षा भोगताना तुला काय त्रास झाला असेल याची जाणीव करून द्यायची होती मला. म्हणून मी याच्या कपाळावर लिहिलं निर्लज्ज. म्हणून मी त्याला माझे बूट पॉलिश करायला सांगितले. अनु अनु तू एवढ्या मेहनतीने माझ्यासाठी करंज्या बनवल्या, या माणसाने काय केलं अनु? कचऱ्याच्या डब्यात टाकल्या. काय म्हणशील या माणसाला? हा माणूस नाही अनु, हा सैतान है. याला ना ही अशीच भाषा कळणार. माझ्या मुलीला माहेर नाही, तिचं कोणी वाली नाही असं वाटलं तुला, म्हणून तिचा वाटेल तसा छळ करत राहिलास. याच्या पुढे तसं करताना 1000 वेळा विचार करायचा. किती? 1000 वेळा. असं वागून तुम्ही माझा आणि यांचा स्वाभिमान दुखवताय बाबा. कसला स्वाभिमान? या नाकर्त्या माणसाचा कसला आलाय स्वाभिमान? खरं तर ना याला लाज वाटायला हवी. याला लाज वाटायला हवी. सदा बायका पोरांचा खर्च याला पेलवत नाही, याला लाज वाटायला हवी. काय केलंय याने आयुष्यात? कशात तरी सक्सेस मिळालाय का याला? नाही ना. माझी मुलगी आहे ना म्हणून टिकली आहे. माझ्या मुलीच्या जागी दुसरी कोणी असती ना कधीच तुझा संसार सोडून गेली असती. निर्लज्ज माझी मुलगी नाही, निर्लज्ज तू आहेस. लाचार आहेस, लाचार. म्हणून आलायस इथे कॉन्ट्रॅक्ट मागायला. तुला जर कॉन्ट्रॅक्ट हवं असेल ना तर मी देईन, ती शिक्षा भोगावी लागेल. मंजूर असेल तर बोल. आणि जर मंजूर नसेल ना हे निघ इथून, निघ.